आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। चंद्रपुरात जीएसटी भवनाचं उद्या लोकार्पण। 29 कोटी 99 लाखांचे जीएसटी भवन तयार, तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या जीएसटी भवनाचं उद्घाटन। यामध्ये करदात्यांसाठी आधुनिक जीएसटी भवन आता मिळणार। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालय जाळण्याचा या प्रयत्न, तर रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे पडसाद। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी आंदोलन। प्रशासकीय अधिकारी तुपकरांना भेटायला न गेल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यातील दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक। काँग्रेस गटनेते चंदू शेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सभेमध्ये हांडे घेऊन निषेध। सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा यावेळी तीव्र निषेध। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची उचलबांगडी, तर त्यांच्यावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देणं, सिंघल यांना भोवल्याची चर्चा। राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेमध्ये मोठा बदल। अनेक अर्जांऐवजी आता एकाच सर्व समावेशक नमुना 5 लागू। 1 जुलैपासून अंमलबजावणी, तर निवृत्ती वेतन मंजुरीतील विलंब टाळण्यास यामुळे मदत होणार। पुण्यातील मावळ तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम 2026 ची तयारी पूर्ण। गावोगावी जनजागृती मोहीमही सुरू। माती परीक्षण, बियाणे प्रक्रिया, भात लागवड प्रात्यक्षिक आणि विविध कृषी योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचा फटका, तर या फटका बसणाऱ्यांच्या गावांच्या नियोजनासाठी पावसाळ्याआधीच बैठक। 4 महिन्यांचा धान्य साठा 35 गावांना पावसाळ्याआधीच पुरवण्यात आला। मागील 2 वर्षांपूर्वी यापासून 35 गावांना महापुराचा हा फटका बसलाय। मान्सून आता लांबणीवर, पाऊस न झाल्यानं पेरण्याही खोळंबल्या। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नवी मुंबईमध्ये पाणी टंचाई रोखण्यासाठी पालिकेचा कडक कृती आराखडा, तर पाण्याचा अपव्यय टाळण्यावर या ठिकाणी थेट 1 लाखांपर्यंतचा दंड आणि फौजदारी कारवाईचाही इशारा। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आता बघूयात पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्गातील धरणांमधील पाणी साठा खालावला। नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पासह तरळे, शिरगाव आणि ओसरगाव या धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं घट। पाऊस न झाल्यास दुष्काळाचीही भीती। इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट। अनेक धरणांमध्ये 30% कमी पाणीसाठा। अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर। कोल्हापुरातील धरणांमधून शेतीसाठा अनिश्चित काळासाठी पाणी उपसा बंदी, तर धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरला जाणार। शेतीसाठी पाणी वापरल्यास कारवाई होणार। वर्ध्याच्या 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये 39.59% पाणीसाठा। वर्धा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये केवळ 36% पाणी। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या राजदरेवाडी या ठिकाणी इंद्राणीवाडीमध्ये पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण। टँकरनं पाणीपुरवठा सुरू नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त। त्यामुळे प्रशासनानं त्वरित टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्याची महिलांची मागणी। रायगडच्या महाडमध्ये कोथुर्डे धरणाची पातळी घटल्यामुळे 6 फूट मगर वस्तीमध्ये शिरली, तर नाते गावात दत्त मंदिराजवळ आढळलेल्या मगरीचं वनविभागाकडून रेस्क्यू। 15 दिवसात मानवी वस्तीमध्ये मगरींचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती। वाशिम जिल्ह्यातील 162 लघु प्रकल्पांपैकी तब्बल 78 प्रकल्प पूर्णपणे कोरडे, तर उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ 9.46% पाणीसाठा शिल्लक। त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता। ठाण्याच्या शहापूरमधील भातसा धरणाची पाणी पातळी खालवली, तर भातसा धरणामध्ये 31% पाणीसाठा। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईचं संकट गडद होणार। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून विशेष पाहणी मोहीम सुरू। वॉशिंग सेंटर, गाड्या धुणं, अंगणामध्ये पाणी मारणं आणि बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी। अवास्तव या ठिकाणी पाणी वापर आढळल्यास पथकाकडून जागेवरच कारवाई होणार।